नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. बरेचसे लोक म्हणतात की पेशन्स दाखवा म्हणजे काय? पेशन्स किती वर्ष दाखवणार तुम्ही? येस बँकला किती वर्ष पेशन्स दाखवणार? तर पेशन्स इज द की. जर तुम्हाला पेशन्स नसेल तर तुम्ही आत्ता प्रॉफिट बनवाल पटपट रिअलोकेशन करून, पण ओव्हरऑल यू विल बी इन द लॉसेस बिकॉज यू विल बी लुझिंग मनी, लार्ज मनी टू ब्रोकरेज इट सेल्फ. ओके, आता तुम्ही जर डिस्काउंट ब्रोकरमध्ये तुमचं अकाउंट असेल तर त्याला वेगळेच प्रॉब्लेम आहेत, ते तुम्हाला माहितीच असतील ऑलरेडी. ओके, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. कोणी डिस्काउंटवर का काम करेल हे तुम्हाला माहीत पाहिजे, राईट? बरेचसे लोक ना ह्याच्या मागे लागून त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. ओके, JM फायनान्स याचे रिझल्ट्स उत्तम आलेले आहेत, तरीसुद्धा शेअर 109 किंवा मे बी 120ला अवेलेबल असू शकतो. 200वरनं शेअर पडलेला आहे. ओके, JM फायनान्स फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स आले, तुम्ही बघा. त्यानंतर हेस्टर बायोसायन्स. ओके, हा पण शेअर फूट अँड माउथ डिसीजवरचा आहे, लोक लसी बनवतात. याची पण ना प्रॉफिटेबिलिटी 8.5 करोड आले एका क्वार्टरमध्ये. गेल्या वर्षी 6.4 होता. आणि इयरली जर प्रॉफिट बघितले, 9 महिन्याचे प्रॉफिट बघितले तर 34 कोटी वर्सेस 30 कोटी असे आलेले. त्यामुळे हा शेअर पण 1400-1500ला असेल तर घेऊ शकता. हा शेअर 2200-2300ला मी विकलेला आहे. त्यामुळे हेस्टर बायोसायन्स हा पण एक फॅन्टॅस्टिक शेअर आहे. ही MNC कंपनी नाही आहे. इट अपियर्स टू बी दॅट इट इज फ्रॉम द नेम दॅट ही MNC कंपनी पण नाही आहे, इंडियन कंपनी आहे. नंतर BLS सर्व्हिसेस, याचे पण प्रॉफिट चांगले आले आहेत. 21 कोटी वर्सेस 19 कोटी आणि 9 महिन्याचे प्रॉफिट 69 करोड वर्सेस 55 करोड्स. आणि हा पण शेअर पडलेला 157ला वगैरे आहे. D-Link. ओके, D-Link इज गुड फॉर एव्हर. आपण जे मॉडेम्स वापरतो त्याचे तुफानी एक्सपान्शन होते. आणि जसं जसं इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया आणि खेड्यापाड्यात इंटरनेट जात आहे तसं इंटरनेटचे या पार्ट्सची किंमत तर तुम्हाला म्हणजे ऑब्व्हियसली वाढतच जाणार आहे आणि डिमांड पण वाढत जाणार आहे. ओके, त्यामुळे 9 महिन्याचे प्रॉफिट बघितलं तर 102 कोटी वर्सेस 100 कोटी आणि शेअर 600वरनं 400ला आलेलं आहे. आणि P/E याचा फक्त 12 आहे. ओके, केरामेटल इंडिया टूल बनवणारी कंपनी, मेकॅनिकल टूल, याचं पण प्रॉफिट 11 कोटी आलं आहे क्वार्टरमध्ये, 10 कोटीच्या वर्सेस. आणि 9 महिन्याचे बघितलं तर 25.5 कोटी आले वर्सेस 21 कोटी. त्यामुळे 4 कोटी प्रॉफिट 9 महिन्याचे पण वाढलेले आहेत. आणि हा MNC कंपनी, केरामेटल इंडिया पुण्याची कंपनी आहे, उत्तम कंपनी आहे. DNA फिनॉमिनल. गुडइयर इंडिया, ह्याचे पण प्रॉफिट सरप्राईज केलेलं आहे ह्याने. टायर कंपनी आहे गुडइयर. ओके, प्रॉफिट एका क्वार्टरमध्ये 10.6 कोटी आले. गेल्या वर्षी फक्त 4 कोटी होते. आणि एका 9 महिन्याचे पण प्रॉफिट ऑब्व्हियसली याचे चांगले चाललेले आहेत, राईट? तर बघा तुम्हाला पडते का? प्रॉफिट याचे 33 कोटी वर्सेस 13 कोटी आले, सॉरी. आणि 9 महिन्याचे प्रॉफिट आहे 69 करोड वर्सेस 67 करोड. त्यामुळे 9 महिन्याचे दिखल्या तिथेच आहेत. पण या क्वार्टरमध्ये प्रॉफिट तुफाने वाढल्यामुळे मार्चमध्ये पण प्रॉफिट वाढतील याची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे गुडइयर इंडिया, बिकॉज एंट्री पॉईंट इज ऑलवेज हॅज टू बी गुड. तर एंट्री पॉईंट याचा 800 रुपये असू शकतो आणि हा शेअर 1200पर्यंत जातो. त्यामुळे तुम्हाला 50% प्रॉफिट 2 वर्षामध्ये नक्कीच मिळेल किंवा एका वर्षातसुद्धा मिळेल. ओके, गॉड फॉर बिट. स्टॉक मार्केट इज अ मॅजिक डेन आहे. फक्त तुम्हाला थांबायला लागतं. 2-3 वर्ष तरी थांबायला लागतं. तुम्हाला 5 वर्ष आम्ही थांबतो, पण मिनिमम 2-3 वर्ष